सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ सोमवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. बंदुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या छर्रेयुक्त गंधकाच्या काडतुसांचे बॉक्स कारमध्ये ठेवताना हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दुर्घटनेत सहारा गन हाऊसमधील कामगार केदार सिद्धप्पा छत्रे वय 53 राहणार रामलिंग नगर विजापूर रोड हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखालचा भाग छिन्न विछिन्न झाला असून त्यांना प्रथम सिव्हिल रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. ही घटना मुरारजी पेठेतील सहारा गन हाऊस समोर सायंकाळी 6:30 वाजता घडली. स्फोट इतका जोरदार होता की कारच्या मागील भागाचे तुकडे 30 ते 40 फुटापर्यंत विखुरले. जखमी कामगाराच्या पायाच्या हाडाचाही तुकडा दूर जाऊन पडला होता. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी आणि घबराट निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. प्रभारी पोलीस आयुक्त गोहर हसन, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनास्थळी पाहणी केली.